अशा अखिलेच्या जाती तोडणारा माणूस आज शिक्षण मंत्री आहे. लाज वाटली पाहिजे सरकारला. आणि मोहन भागवत दुतोंडी काम थांबवलं पाहिजे. इथं दिल्लीत गेले की त्याला काही महत्व राहत पंख कापायचा प्रकार आहे म्हणून ते जाऊ शकत नाही. असं की ते त्यांचा विरोध कदाचित 40%च असेल. त्याची वाटणी कोणी कशी करायची ते. माझी फार घोर निराशा झाली आहे न्याय व्यवस्थेकडून. म्हणजे जे देशातलं शिक्षण व्यवस्थेबद्दलचं आणि परीक्षा व्यवस्थेबद्दलचं जे आंदोलन झालं ते न भूतो न भविष्यती असं आंदोलन. देशात यापूर्वी अनेक आंदोलन झाले. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, जयप्रकाश नारायणचं झालं, मंडलचं झालं, गुजरातमध्ये नवनिर्माण समितीचं झालं. पण हे वेगळं होतं. या आंदोलनाला कुठे जात पात धर्म भाषा प्रांत वगैरे काही नव्हतं. हे पॅन इंडिया असं आंदोलन होतं. आणि त्याचा परिणामी आपल्याला दिसला की मोदींना शेवटी माघार घ्यावी लागली. एक राजीनामा झाला आणि आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की आता सरकार पॅनिक मोडमध्ये गेलेलं आहे. स्वतः प्रधानमंत्री 9-10 वाजता झोपतात पण ते 12-12 पर्यंत जागून स्वतः इंस्टाग्रामचे व्हिडिओ करतात. विद्यार्थ्यांचे संपर्क फ्रेंड्स म्हणून साधायचा प्रयत्न करतात. तिकडं मोहन भागवत आपल्या पद्धतीनं जेन झीशी एक खूप ऑर्केस्ट्रेट केलेला तयार केलेला इंटरव्ह्यू करतात. आणि मी फार माझी युवकांची जवळीक असं दाखवायचा प्रयत्न करतात. पण वास्तव पाहिलं तर अमित शहानं पार्लमेंटमध्ये येऊन त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याचं उत्तर काही देता आलं नाही. सरकार म्हणजे अत्यंत पॅनिक सिच्युएशनमध्ये आहे. आता काही दिवसापूर्वी मी ट्विटवर एक मेसेज टाकला होता की सरकारच्या राहिलेल्या कालावधीमध्ये एक सर्वात महत्त्वाचा निर्णय असेल की शिक्षण मंत्री पद कोणाला देणं. आत्ता जी व्यवस्था आहे कसं काय त्या माणसाला प्रल्हाद जोशीनं शिक्षण मंत्री केलं. त्यांच्याकडे मुळातच 3 विभाग 3 खाती होती, 4थं दिलंय. शिक्षण हे काही पार्ट टाईम हा विषय नाही आहे. पण ज्या माणसानं अनेक आखलेची तारे तोडलेली आहेत अशा माणसाला आपल्या भावी पिढ्यांचं भवितव्य हातात देणं काही योग्य नाही. त्यामुळे ही तात्पुरती व्यवस्था आहे. बहुतेक बदल होतील. तो बदल करताना एक असा व्यक्ती शिक्षण मंत्री झाला पाहिजे जो विद्यार्थ्यांची एक जवळीक साधू शकेल, त्याचं एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व असेल, जो मोदींशी भांडून शिक्षणाकरता अधिक निधी उपलब्ध करून देईल, जो परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करेल. अशी व्यक्ती आज मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दिसत नाही. म्हणून त्यांना बाहेरून कोणती आणावं लागेल. पण त्यांनी बाहेरून आणला नाही तर जर आता जी नावं घेतली जातात ते घेतलं तर मग कोणाचाही त्यामध्ये विश्वास बसणार नाही. अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेतलं जातं की त्यांना बहुतेक दिल्लीला पाठवून, तर आम्ही काय त्यांना स्वीकारणार नाही. कारण नीट परीक्षेचं एक फार महत्त्वाचं केंद्र हे महाराष्ट्रात होतं. तुमच्या समोर सगळं हे चाललेलं आहे, तुम्हाला काही करता आलं नाही. आज कायदा सुव्यवस्थेची महाराष्ट्राची परिस्थिती बघितली. काल नांदेडला एका पंजाबच्या मोठ्या नेत्यावर हल्ला झाला. माहिती होतं की सिक्युरिटीचा प्रश्न तिथं आहे, पण काही सरकार झोपलं होतं, काय केलं नाही. त्यामुळं अशा माणसाला केंद्रीय मंत्री करणं हे तुमचं अंतर्गत राजकारण काय असेल तर देशाची जनता, विद्यार्थी काँग्रेस पार्टी ते काही स्वीकार करणार. कुणाला करतायत बघूया आता काय होतंय ते. पण मला एकच या ठिकाणी सांगायचं की सरकार आता पॅनिक मोडमध्ये आहे आणि त्यांना आता 2029च्या लोकसभा निवडणुकीची खात्री नाही. आणि त्यामुळे जे काय करायचं ते आत्ता केलं पाहिजे. आणि त्यामध्ये मग डिलिमिटेशन बिलच्या निमित्तानं आणि त्याच्या आधी महिला आरक्षणाच्या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमत मिळवायचा सरकारचा प्रयत्न चाललेला आहे. 2/3 बहुमत मिळाले की घटना दुरुस्ती करता येते, घटनेची तोडफोड करता येते आणि त्यांना जे काही करायचंय ते त्यांना करता येतं. आणि 2029च्या निवडणुकीला त्यांना हे सगळं करायचं आहे. आणि त्याकरता पक्ष फोडले जात आहेत. बंगालमधली TMC फोडली गेली, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला गेला, आणखी आपल्या महाराष्ट्रातले पक्ष फोडाफोडीचं चर्चा चालू आहे. सत्ता पक्षाची माणसं सांगतात की आम्ही हा पक्ष पण फोडणार. आणि येणं प्रकाराने जो 2/3 बहुमत मिळवायचं, काही लोकांनी गैरहजर राहायचं, असं करून एकदा 2/3 बहुमत मिळालं की डिलिमिटेशनचा विषय होईल. पण मग कुठलीही घटना दुरुस्ती सरकारला करता येईल. आता जर परिसीमन विधेयक किंवा ज्याला डिलिमिटेशन म्हणतात त्याबद्दल बोलायचं झालं तर आमचा काँग्रेस पक्षाचा आमचा जे सरकारचा जो काही प्रस्ताव आहे त्याला विरोध आहे. तरी राज्यघटनेमध्ये
49 साली आपण लिहिलं असलं की दर 10 वर्षांनी जनगणनेनंतर तुम्ही पुनर्रचना करा. पण वस्तुस्थिती आपण जर पाहिली तर उत्तरेच्या राज्याची आणि दक्षिणेच्या राज्याची तुलनात्मक पाहिली केली तर दक्षिणेच्या राज्यांनी आर्थिक प्रगती केलेली आहे, महिलांच्या शिक्षणाकरता पुढाकार घेतलेला, त्यामुळे तिथं लोकसंख्या वाढ झालेली आहे. आणि तशा पद्धतीने आपण जर घटनेतल्या फॉर्म्युल्याप्रमाणे 10 वर्षांनी जनगणना करून जर पुन्हा परिसीमन केलं तर मग दक्षिणेच्या राज्यावर प्रचंड मोठा अन्याय होईल, आपला फेडरल बॅलन्स आहे तो बिघडेल. त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. काही पक्षांनी आमची हरकत नाही वगैरे असं म्हटलेलं आहे, पण ते विरोध आहे, ते मी त्याला विरोध करणार आहे, बिलकुल चालणार नाही. तामिळनाडूमध्ये विरोध होईल, पण मला वाटतं त्यामुळं सरकारनं या अधिवेशनामध्ये ते बिल आणले नाही. पण काय उद्या त्याला एक 3 दिवसाचं विशेष अधिवेशन ते कधी आणू शकतो, पण त्यांना घटना दुरुस्ती करता 2/3 बहुमत पाहिजे. त्यामुळं मला वाटतं की देशातलं आता जर वातावरण पाहिलं तर ज्या प्रकारे सरकारला तरुणांनी जे काही तिथं सोशल मीडियावर आपण पाहिलं ते तिथं आंदोलन झालं, इतकं प्रचंड उत्स्फूर्त आंदोलन झालं. त्यामुळं देशात एक सुप्त क्रांती चालू आहे ते आता आपल्याला स्पष्ट दिसतं. आणि माझ्या दृष्टीनं 29ला सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं क्रेडिट राजकीय पक्षांना जेवढं मिळेल तेवढंच ह्या युवकांच्या मुवमेंटला मिळेल. युवकांनी जर ही निवडणूक हातात घेतली तर मला वाटतं सत्ता परिवर्तन हे अटळ आहे. 29ला सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीनं आम्हाला आता पुढची पावलं टाकायची, पण त्याकरता सगळे विरोधी पक्ष मोडून टाकायचे, विरोधी पक्षाच्या आमदारांना खासदारांना विकत घ्यायचं, त्यांना धमक्या द्यायच्या, दहशत द्यायची आणि विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचा नाही, हे भाजपचं राजकारण चाललेलं आहे. पण ते देशातली जनता त्याला यशस्वी होऊ देणार नाही. प्रश्न अनेक आहेत आणि आम्ही त्यामध्ये आमची स्पष्ट भूमिका वेळोवेळी मांडत राहणार आहोत. त्यामध्ये आणखी चर्चा आपल्याला काय करायची तर आपण विचारू शकतो. त्यातल्या बऱ्याच कंपन्या ज्या त्या डिफॉल्ट मधल्या आहेत, म्हणजे ज्या प्रत्यक्षात कधी सुरू झालेल्या नाहीत अशा संस्थांची प्रश्न असा आहे की एक प्रश्न पहिला मुद्दा, आज उद्योगपतींना खंडणीखोरांचा त्रास होतोय का नाही तुम्ही सांगा. तुम्हाला ऐकून तुम्ही पुण्याच्या लोकांनी सांगितलं आहे का नाही सांगा. दुसरं, आज इथले विजेचे दर सगळ्यात जास्त आहे. तिसरं, रस्त्यांची परिस्थिती काय बघा, इंटरनॅशनल हायवेचं काय होतंय की सरकारचं सगळं लक्ष हायवेमध्ये आहे. तर शक्तीपीठाचं तुम्ही तिथं मोठा आंदोलन सुरू केलेलं आहे, तर ते रस्ते मोठे करायचे, तर ते 40% कमिशन खायचं, हा क्लिअर त्यांचा धंदा चाललेला आहे. तेव्हा शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये मी 2013ला जेव्हा आम्ही केंद्रामध्ये शिक्षणाचा कायदा केला, राईट टू एज्युकेशन, त्यानंतर आम्ही ठरवलं की शिक्षकाची अर्हता तपासायची, नंतर त्याला नोकरी द्यायची. म्हणून आम्ही टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट मी महाराष्ट्रात 2011ला सुरू केली की प्रत्येक टीचरनं ती TET परीक्षा पास झाली पाहिजे, नंतर त्याची रिक्रुटमेंटची परीक्षा होईल, पण किमान अर्हता ही पाहिजे. आता जी माणसं शिकवत होती त्यांनी 5 वर्षात ही परीक्षा दिली पाहिजे असं मी सांगितलं होतं. आज महाराष्ट्रामध्ये फक्त 22% लोक TET क्वालिफाईड आहेत. आपल्या पुढच्या पिढीचं काय होणार आहे? सरकारचं लक्ष शिक्षणाकडे आहे का, आरोग्याकडे आहे का? किती पदं रिक्त पडली. आज कृषी महाविद्यालयामध्ये 70% जागा रिक्त आहेत. IIT मध्ये 41% जागा रिक्त आहेत. माणसं मिळत नाहीत, पगार नीट देत नाही, शिक्षणावर खर्च करत नाही, आरोग्यात खर्च करत नाही. तुमचं फक्त लक्ष आहे रोड कॉन्ट्रॅक्ट, पूल बांधायचे, 40% कमिशन. 40% कमिशन सिद्ध करणं सोपं नसतं, मला माहिती आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला. एक्सप्रेस म्हणजे त्याला ॲक्सेस कंट्रोल म्हणतात की कोणी रस्ता क्रॉस करत नाही, काही नाही, दोन्ही बाजूनी. नंतर मग एक्सप्रेसवेची पद्धत सुरू झाली, बरेच एक्सप्रेसवे सुरू व्हायला. UP मध्ये 13 एक्सप्रेसवेज आहेत योगीच्या सरकारमध्ये. काही 3 लेन, काही 6 लेनचे आहेत, काही 8 लेनचे आहेत, काही 2 लेनचे आहेत. म्हणून नेहमी कॉन्ट्रॅक्ट देताना लेन किलोमीटर किंमत काढली जाते. एकूण किलोमीटर बघत नाहीत, कारण 6 लेनचा का 4 लेनचा का 8 लेनचा, लेन किलोमीटर. तुम्ही UPच्या 13 रस्त्यांची लेन किलोमीटरची ॲव्हरेज कॉस्ट काढा. तुमचं BJP सरकार आहे ना, आमचं नाही. आणि समृद्धी महामार्गच्या 700 किलोमीटरच्या लेन किलोमीटरची कॉस्ट काढा, 40% जास्त महाराष्ट्राची. आज UP कंपन्यांना, UPच्या सरकारी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं तर महाराष्ट्राची 40% वाटते. कुठे गेली 40% पैसे? म्हणून तुम्हाला शक्तीपीठाचा 1 लाख कोटीचा करायचा. आम्हाला त्याचा विरोध काय आहे?
की ठीक आहे आपल्याला महामार्ग पाहिजेत, पोटे पाहिजे, पण शिक्षण, आरोग्य, रिसर्च आणि एकंदरीत याकरता स्किल डेव्हलपमेंट याकरता तुम्ही जी पद्धत गोळा केली पाहिजे. देश आपला गरीब आहे. आज एखादा माणूस असला एखाद्या इथं सुद्धा म्युन्सिपाल्टीमध्ये सफाई कामगाराचं काम करत त्याला काय 20, 25, 30,000 रुपये पगार. तोच माणूस जर एखादा PhD असला, AI मध्ये असला, इस्रायलमध्ये काम करत असला तर त्याला 70 लाख रुपये पगार. तर 70 लाखापैकी तो 20 लाख कर देतो सरकारला. हा 20,000 घेणारा माणूस किती देतो तर? तुम्ही मनुष्यबळ विकसित केलेलं आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्थेचा आकडा जरी 6वी अर्थव्यवस्था म्हटली तरी पर कॅपिटा GDP प्रति व्यक्ती आपण किती संपत्तीचं भर टाकतो त्यामध्ये भारताचा जगात 139वा क्रमांक आहे. तुम्ही विकसित भारतच्या गप्पा मारताय मला. राज्यातल्या वेळेला वेगळं वळण येतं, आकडेवारी आता असं आहे, मी हा वेगळा विषय आपण तो नंतर कधीतरी घेऊ. इथे कोल्हापूरला येईन व्याख्यान वगैरे द्यायला. काय झालं महाराष्ट्रात पाहिलं आपण तर एकही मोठी आधुनिक इंडस्ट्रीत आली नाही. आपल्याला माहिती आहे की ज्या चिप असतात आपल्या फोनमधल्या किंवा कुठेही सिलिकॉन चिप ज्याला म्हणतात त्यामध्ये आपण मागं आहोत. देशात एकही सेमीकंडक्टर चिप तयार करायचा कारखाना नाही. आम्ही सेमीकंडक्टर पॉलिसी आहे त्याने खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी द्यायचा प्रयत्न केला, पण आमचं सरकार गेलं. मोदी सरकारने ती पॉलिसी पुढे चालवली, चांगली पॉलिसी चालवली आणि त्याच्या अंतर्गत एक देशामध्ये 12 सेमीकंडक्टर उद्योग आलेले आहेत. 12. महाराष्ट्रात किती आहे? 0. ते सगळे गुजरातमध्ये आहे, आसाममध्ये आहे, दक्षिणेच्या राज्यामध्ये आहेत, उत्तर प्रदेशमध्ये आहेत, पण महाराष्ट्रात 0. आज ॲपल फोन सगळ्यांच्याकडे बरेच वापरतात लोक. त्या ॲपल फोनचं सब कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या कंपन्या काय आहेत? त्यात चीनमध्ये थोडी अडचण निर्माण झाली म्हणून भारतात आहे. ॲपलच्या सब कॉन्ट्रॅक्टच्या 5 मोठ्या कंपन्या आहेत भारतामध्ये. त्यापैकी टाटाच्या 2 आहेत. एक फॉक्सकॉन नावाची तैवानची कंपनी. एकही कंपनी महाराष्ट्रात. देवेंद्र फडणवीसांनी 17ला मोठा गाजावाजा केला होता की मी तळेगावला फॉक्सकॉन कंपनीला द्यायला. मला स्वतः माहिती आहे की ते तयार होते. इतकं झालं की ते कंपनी अधिकारी आले होते, त्यांनी शाळा कॉलेजेस बघितली, आमची माणसाचं कुठल्या कॉलेज जाणार कुठल्या, पण नाही गेले. ती गेली गुजरातपर्यंत. जेव्हा मी उद्योगपतीने विचारतो तर कारण काय सांगतात की इतर राज्यामध्ये सिंगल विंडो पद्धत आहे, एकदम कामं. म्हणजे महाराष्ट्र तुमच्यात 3 विंडो आहेत. आम्हाला 3 दारं पुजावी लागतात तेव्हा आमचे काम होतं. आणि मग आमदारांचा जात आहेच. स्क्रॅप मलाच दिलं पाहिजे, लेबर कॉन्ट्रॅक्टर मलाच दिलं पाहिजे, ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर मलाच दिलं पाहिजे, नाहीतर तुझा रस्ता खोदून ठेवील. किती उदाहरण सांगू. आणि या बीडची घटना काय झाली? बीडमध्ये एकही उद्योग नाही. एक अमित शहाचे वैयक्तिक मित्र असलेले गुजराती माणसानं, मोठ्या माणसानं बीडला काही उद्योग टाकायचा प्रयत्न केला. खंडणीवाले आले तिथं, धमक्या दिल्या आणि त्या बिचारा सरपंचाचा खून केला. तर आमच्या पक्षाचा होता पण सरपंच होता, त्यानं आपल्या कामगाराला वाचवायचा प्रयत्न केला, तो खून केला. काय झालं त्या माणसाचं? तो कराड का कोण येतो? त्याला राजश्रय सरकारी आशीर्वादाने सगळा गोरखधंदा झालेला आहे. महाराष्ट्रात कसे उद्योग येतील? आणि त्यावेळेस मी बोललोही होतो की देवेंद्र फडणवीस स्वतः एक हॉटलाईन करून उद्योगपतींना डायरेक्ट बोललं पाहिजे, तुम्हाला खंडणीचा त्रास देतोय. पुणे परिसरामध्ये इतका प्रचंड त्रास आहे. सातारा खंडाळा MIDC मध्ये काही मोठ्या राजकीय नेत्यांचा त्रास होतो, पुण्यामध्ये त्रास आहे. खंडणी दिल्याशिवाय कामच करता येतं, कोण इतर राहील? आज इतर राज्य तुम्हाला रेड कार्पेट टाकतात, स्वतः मुख्यमंत्री जाऊन तिथं कामं त्यांचे करतात. तिथं तुमचे 3-3 ठिकाणी जावं लागतं. अरे डावसला गेले त्यांनी किती लाख कोटीचे करार केले. त्यातला एक करार कुणी केला माहितीये का? सत्यजित तांबे आमचे आमदार होते ना, त्यांची कंपनी कांदिवलीला आहे. त्या कंपनीच्या वरती 40,000 कोटीचा करार डावसला केला. मुंबईला तुम्हाला करता येत नव्हता. कसली कंपनी, कुठं काम केले, काय झालं? 2 वर्ष झाली डावसला जाऊन, एक तरी उद्योग सुरू झाला का? हे सगळे बोगसगिरी आहे, त्याला काय अर्थ नाही, खोटं आहे सगळं. म्हणजे परराष्ट्र धोरण नाहीये, कुठेतरी वेगळ्या पद्धतीची प्रतिमा बाकीच्या देशांना जाते अशा प्रकारचा मुद्दा विरोध होतो. अगदी 100% खरं आहे. भारताचं परराष्ट्र धोरण संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. आज पंतप्रधानांचं हसं होतंय जगात. जर एखाद्या देशात जायचं झालं तर परराष्ट्र खाते लोक सांगतात की तुमच्या देशाचा एखादा पुरस्कार असला तर आमच्या पंतप्रधान त्यामुळे ते येतील.
मग त्यांच्या देशात जरी नसला तरी तो मॅन्युफॅक्चर करतात. सेशलला गेले होते, पुरस्कार नव्हता, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार आहेत, तुम्ही पुरस्कार तयार करा, पुरस्कार केला. इस्रायलला गेले, पहिल्यांदा तो पुरस्कार दिला गेला. असं होतं अक्षरशः. पण खरी परिस्थिती काय आहे, तर मी एकदा कराडला डिसेंबरमध्ये बोललो होतो. अमेरिकेत जे काही प्रकरण चाललेलं आहे आत्ता एप्स्टीन नावाच्या माणसाचं, त्यामध्ये भारतातल्या 3च लोकांची नावं लिहिली आहेत अधिकृतपणे. एप्स्टीन नावाचा जो माणूस होता त्याला इस्रायलच्या गुप्तहेर संघटनेनं मोसादनं त्याला तिथं सेटअप केला होता अमेरिकेमध्ये. त्याचं फक्त काम होतं लोकांना ब्लॅकमेल करणं. तो 1995 पासून हे काम करत होता. 1000-1500 मोठ्या झेंडाना त्यांनी आपल्या जाळ्यात अडकवलं आणि ईस्ट युरोपच्या ज्या मुली गरिबीमधल्या होत्या त्या मुलींना मसाज करण्याकरता नोकऱ्या देतो म्हणून गुंतवलं आणि प्रचंड मोठा गोरखधंदा त्याला चालला होता. त्यानंतर अमेरिकेत त्याला शिक्षा झाली आणि हा बाल लैंगिक शोषण करण्याचा धंदा करतोय म्हणून त्याची शिक्षा झाली. आता त्यानंतर त्या माणसाची संबंध कसा कुणी ठेवला याचं उत्तर प्रश्न विचारायचा आम्हाला अधिकार नाही आहे. आज ती सगळी कागदपत्रं अमेरिकन सरकारला मिळाली आणि अमेरिकेच्या संसदेने कायदा पास केलेला आहे की त्या एप्स्टीनच्या संदर्भातले सगळ्या फायली, सगळे कागदपत्र खुले करा. आणि त्याकरता संसदेने कायदा केलेला आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. ज्या संसदेच्या कायद्यावर प्रेसिडेंट ट्रम्पनी सही केलेली आहे. 19 नोव्हेंबर 2025 कायदा पास झाला की 1 महिन्याच्या आत सगळे कागदपत्र उपस्थित करा म्हणून मी त्यावेळी बोललो होतो. तर मला वाटलं फाईल्स म्हणजे काय 10, 15, 20 कागद असतील, म्हणजे 60 लाख कागद आहेत. 6 मिलियन पेपर, त्यातले 3 मिलियन म्हणजे 30 लाख पेपर प्रकट झाले. 30 लाख अजून व्हायचे आहेत. आणि यामध्ये त्या ईमेल्स प्रकट झाल्या त्या सरकारने केलेल्या अमेरिकेच्या, त्या कुठं मॉर्फ वगैरे त्या AI वगैरे नाही केलेल्या, खऱ्या आहेत त्या, सगळे शिक्का प्रत्येक कागदावर आहे. त्यामध्ये भारताच्या 3 लोकांची नाव आहेत. आपला दावा ऍक्टिव्ह मोडवरती आलं विरोधकांमध्ये एकत्र एक चित्रताना आपल्याला दिसतो का? कारण तिथला पण एक शंका किंवा चिंता बोलून लागली की विरोधकांनी एकत्र राहिले पाहिजे. आता तुम्ही याच्या आधी म्हटलं होतं की ज्यावेळी बेळगावमध्ये म्हणतात की राष्ट्रवादी आमच्यासोबत किती वेळ राहतं काय माहिती नाही, त्यानंतर आधी जरा काही दिवसात येईल. आता तुम्ही म्हटला की शरद पवार गटाच्या काही गुप्त बैठका आहेत होतात ते आपल्याला माहिती नाही. काय होते नेमकं? मी एवढंच बोललो होतो, मी पुन्हा बोलतो, खरं म्हणजे नाही बोललं पाहिजे मला. तिथं अजूनही मित्रपक्ष आहेत, आमच्या महाविकास आघाडीचे सहकारी आहेत. पण एक गोष्ट आहे की आम्हाला जे सत्ताधारी पक्ष, आता काही माझ्या मंत्रिमंडळातले लोक होते, त्या तिथं मोठे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत, काही सहकारी आहेत, आपण काही एकमेकांची कामं करतो, ते सांगतात की आमचं ऑपरेशन काय त्याला म्हणतात टायगर काहीतरी, ते ऑपरेशन आम्ही उबाटाचं केलं, म्हणजे आता ते राहिल्यापेक्षा त्याचे आम्ही करणार. म्हणून मी त्या दृष्टीने बोललो होतो की बाबा तिथं खासदारांची अस्वस्थता आहे, कामं होत नाहीत वगैरे, त्यांना तुम्ही सांभाळून ठेवलं पाहिजे. तर त्याचा प्रयत्न करतायत सुप्रियता वगैरे, पंतप्रधानांना घेऊन त्यांची कामं करता गेल्या होत्या. त्यामुळे दुसरं काय असेल असं वाटत नाही, कारण काही पक्षांतरापर्यंत चर्चा असेल ते जाहीर होत नाही. ते फोटो काढून पंतप्रधान कोण भेटत, ते गुप्तपणे भेटतात. परंतु अस्वस्थता नक्की आहे आणि आम्ही ते आमचे सहकारी आहेत, ते राहतील अशी आमची अपेक्षा आहे. आता पवार साहेबांची पार्श्वभूमी ही डाव्या पक्षांची आहे, त्यामुळे ते तिकडे जातील असं मला वाटत नाही. पण शेवटी काय आहे, यांचे जे त्यांना विरोधी पक्षच ठेवायचा. आपण पहिले तर नेमकं काय दिसतंय केंद्रामध्ये, भाजप सरकारला बाकीचे मिश्र पक्ष सहकार्य करतायत की नाही, काय परिस्थिती आहे? काय त्यांचे प्रयत्न चाललेले आहे की डिलिमिटेशनच्या नावाखाली फाटाफूट करा. आता कसं आहे की 50% जागा वाढवायचा त्याचा एक प्रस्ताव आहे. मग UPच्या लोकांना काय सांगतात की तुमचे 80 खासदार आहेत, आता 120 होतील. बिहारच्या लोकांना सांगायचं तुमची तितकी होतील, मग तुम्ही मदत करा. म्हणून काही लोकांना सांगायचं की बघा तुम्ही UPला जागा वाटतात, तुम्ही विरोध का करताय, असं करून काही काही आमदारांना फोडायचं चाललं. आता काय झालंय की आमच्याच पक्षामध्ये डिलिमिटेशनबद्दल काही मतभेद आहेत. NCP शरद पवार गटाने काही मत व्यक्त केलं, आमचा त्याला विरोध आहे. काँग्रेस पक्षाचा या फेडरल बॅलन्स ज्याला म्हणतात की जनसंख्येची तारीख जर पुढची घेतली तर दक्षिणेच्या राज्यावर अन्याय होईल, त्याकरता आमचा विरोध आहे. आणि माझा वैयक्तिक विरोध आहे 850 खासदार करण्यात. आज 550 आहेत, तिथे कुठं बोलायला मिळत नाही. तर त्यांच्या जे काय खासदारांनी बाळूमामांनी तक्रार केली की आम्हाला बोलायला मिळेल, 850 जरा मिळेल का? म्हणजे संसदेचं महत्त्व शून्य करून टाकायचं.
चीनची संसद ही 5,000 सदस्यांची आहे आणि त्यांची 5 वर्षामध्ये एकदा आठवड्याची बैठक होती. एक शब्द सुद्धा कोणा बोलता येत नुसतं हात कोरा करत जेव्हा खायचं जायचं नाही. अशी पाहिजे का संसद आपल्याला? आता अमेरिकेच्या संसदेकडे अधिकार आहेत का भारताच्या संसदेत? त्याने हे मोडून टाकायचे, लोकशाही व्यवस्था मोडून टाकायची. म्हणून मला भीती आहे 2/3 बहुमत मिळाले की त्याला काही करता येईल, काही करता येईल. केंद्राच्या शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला, मात्र राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी देखील माझी फार घोर निराशा झाली आहे न्याय व्यवस्थेकडून. ज्या दिवशी एकनाथ शिंदेनी आमदार पळवले फोडले त्या दिवशी पक्षांतर झालं का नाही? पक्षांतर बंदी कायदा जो राजीव गांधींनी 1985 साली केला होता आणि जो 2003 साली भाजपाने बदलला, त्या कायद्याचं उल्लंघन झालं की नाही एवढं न्याय दिलं मला सांगता येत नव्हतं का? की नाही काय झालं सगळं ठीक आहे, काही चुकी झालं नाही, हरकत नाही, राहू द्या एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री, किंवा तिने पक्षांतर केलं यांची सगळी आमदारकी घालवा, हा तुम्हाला निर्णय देता आला नाही. भारतीय लोकशाही करता सर्वात महत्वाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टात दिला नाही. आणि काही वेळेला निर्णय न देणं हाच निर्णय असतो. पण निर्णय न दिल्यामुळे सरकार चालू आहे. चालली सुनावणी, पण निर्णय काय लागेल का नाही माहिती बघू, वाट बघूया. फार चांगली भूमिका म्हणतात, पण आता निर्णय शेवटी द्यायचा त्याच्या हातात. तुम्ही द्या ना, पण तुम्ही द्या, तुमची कारण सांगा. पक्षांतर जेव्हा झालं एकनाथ शिंदेनी केलं तेव्हा तुम्ही कायदे निर्णय देऊन सांगायला पाहिजे की काय केलं तर काही गैर नाही झालं, किंवा झालं ती गैर निरस्त करायचं काय काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे होता. तुम्ही निर्णय दिला नाही हाच निर्णय होता. आणि आता काय वेळ माहिती नाही. त्याच्यानंतर मौन विरोधाला सुरुवात झाली की वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी म्हणायची का? कारण 20 दिवस सरकारच्या वतीने कुठे निवेदन दिलं जात नाही. झारखंडचं झालं त्यावेळेला संसदेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलन होतं. काय झालं, हे राजकारण आहे. झारखंडमध्ये विरोधी पक्षाचं सरकार म्हणून त्यांना टार्गेट करायचं, पण आज केंद्र सरकारची जबाबदारी नरेंद्र मोदी, अमित शाह, शिक्षण मंत्री यांची आहे आणि त्या जबाबदारी स्वीकारून तुम्ही काही गोष्टी केल्या पाहिजेत. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा त्यांनी स्वतःहून नैतिक जबाबदारी स्वीकारून दिलेला नाही, हा विद्यार्थ्यांच्या प्रेशरमुळे आलेला आहे. परंतु आज जेव्हा राहुल गांधींनी त्यांना प्रश्न विचारले की विद्यार्थ्यांच्यावर गन्स वापरायचा, AK-47 बिहारमध्ये वापरायचा, पॅलेट गन वापरायचा, लाठीचार्ज करायचा आदेश कोणी दिला? कारण क्राऊड कंट्रोल करता आपण हे वापरत नाही, अश्रूधूर वगैरे. कुणीतरी वरच्या माणसाने सांगितल्याशिवाय तो होणार नाही. अमित शहाने तो आदेश दिला का? आणि समजा अमित शहाने दिला नाही, खालच्या खाली लोकांनी केलं, मग तुम्ही कसले अर्थमंत्री आहात, कसले गृहमंत्री आहात? म्हणून दोन्ही बाजूनी तुम्हाला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही अशी काँग्रेस पक्षाची स्पष्ट मागणी आहे. आणि त्यामुळे अमित शहाना गेली 20 दिवस संसदेचा सामना करता आला नाही. ते संसदेत येऊन आपल्या कार्यालयात बसायचे पण सभागृहात येत नव्हते. इतकी त्यांना दहशत बसलेली आहे काँग्रेस पक्षाची आणि या आंदोलनाची. त्यामुळे आता मला वाटतं याच्या घटका भरलेल्या आहेत. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड ऑफ द मोदी गव्हर्नमेंट. या घटनेची कल्पना नसते का? काय म्हणतात तुम्हाला? कल्पना असते, निश्चित असते. IB चे लोक त्यांना निरोप देत माहिती देतात, दिल्लीचे DG त्यांना माहिती देतात, त्याला सगळं वॉर रूम सारखं तिथं असतं, सगळं ताबडतोब कळत असतं. पण अधिकार शेवटी गृहमंत्र्यांचा असतो. गृहमंत्री आपल्या अधिकारांना सांगतात. त्यामुळे जबाबदारी टाळण्याकरता प्रधानमंत्री म्हणून येतील मला माहित नव्हतं, पण त्यांना सगळं माहिती होतं. नाही बघा, आपल्या घटनात्मक तरतुदीमध्ये काम करताना आपण मंत्रीपद किंवा विभाग असतात त्यांची जबाबदारी असते. केंद्र सरकारमध्ये कुठल्याच खात्याने काय काम करायची विशेष सूची केलेली असते. डिव्हिजन ऑफ वर्क म्हणून एक पत्रिका असते, त्यामध्ये कोणी काय करायचं, युद्ध झालं तर संरक्षण मंत्र्यांनी करायचं, परराष्ट्र खात्याने काय काम करायचं सगळं लिहिलेलं असतं. त्यामुळे कायदा सुव्यवस्था, दिल्लीची व्यवस्था ही केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडे असते. नाहीतर आपण बघितले घटनेमध्ये कायदा सुव्यवस्था राज्य सरकारचा अखत्यारीचा विषय असतो. पण दिल्लीमध्ये खास बाब अशी आहे की दिल्लीची कायदा व्यवस्था केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडे असते. त्यामुळे जबाबदारी निश्चित आहे. कोणाची जबाबदारी? 3 लोकांची प्रकट नावं आणखी काय असतील,
तर 3 प्रमुख लोकांची नावं आहेत. त्यामध्ये एक हरदीप सिंग पुरी जे माजी अँबॅसेडर होते ते आहेत, दुसरे अनिल अंबानी जे खासदार होते आणि मोठे उद्योगपती आहेत, आणि तिसरे आपले महामहिम पंतप्रधान. तिघांचे नाव आहेत. कुणी डिनाय केलंय? कुणी सांगितलंय आमचे नाव नाही? पंतप्रधानांचा इस्रायल दौरा होतो आणि 2 महिने आधी अनिल अंबानी जाहीर करतो की इतक्या तारखेला पंतप्रधान इस्रायल, तुमचं काय काम असेल सांगा. मी पंतप्रधान कार्यालयामध्ये होतो. पंतप्रधान दौऱ्याचं किती वाजता फ्लाईट जाणार ते आम्हाला रात्री कळायचं. फक्त माहिती असायची की 25 तारखेला जाणार आहेत, दुपारी जाणार आहेत, रात्री जाणार आहेत, सकाळी जाणार ते रात्री कळायचं. इतका गुप्त असायचा. आणि अनिल अंबानीला 2 महिने आधी कळतो दौरा. आणि तुमचं परराष्ट्र खातं होतं, सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या, त्यांच्याकडे 1001 राजदूत होते प्रत्येक देशात. त्यांच्या थ्रू तुम्ही काय संबंध साधला? तुम्ही काय खाजगी माणसाकडून का संबंध साधला? तुम्हाला काय लपवायचं होतं? याची उत्तर द्यावी लागतील. आणि म्हणून मग देशात आता काय होतंय बघूया. आता काय होतं, नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या आधी सगळं प्रकरण झाल्याशिवाय राहणार. संजय बांगर हे देखील विरोध करायला लागले. प्रश्न असा की ते त्यांचा विरोध कदाचित 40%चा असेल. त्याची वाटणी कोणी कशी करायची ते मला माहिती नाही. हायवे पाहिजेत का आपल्याला? नक्कीच पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे का? नक्कीच पाहिजे. मिसिंग लिंकची जी चर्चा झाली, आमचा प्रोजेक्ट होता तो, कारण आम्हाला पुण्याला कोल्हापूरला लवकर यायला चांगला प्रोजेक्ट आहे. पण मला जेव्हा डिसेंबर 13ला इंजिनियर्सनी प्रकल्प आणून दिला, ते म्हटलं माझं समाधान नाही. ॲज अ इंजिनियर मला त्यात धोका वाटतोय, कारण लोणावळा तलावाच्या खालनं बोगदा जाणार आहे. देशात कुठे आपण तलावाखालनं बोगदा काढलेलं नाही, परदेशात आहे. त्यामुळे आणखी पुन्हा काळजीपूर्वक तपासा. आम्हाला पाहिजे, पण आम्ही चुकीचं करणार नाही आणि सेफ्टीशी आम्ही तडजोड करणार नाही, एवढं सांगितलं होतं. त्यांनी केलं, पुढं चांगलं काम केलं. 17ला फडणवीसनी कॉन्ट्रॅक्ट दिलं, 18ला काम सुरू पूर्ण झालं. काम मी गेलो होतो, अभिनंदन केलं की आमचा प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण केला, हरकत नाही. आता त्यामध्ये काही पावसात काहीतरी घोटाळा झाला ते प्रश्न वेगळा आहे. मला भीती काय, इंजिनियर्सनी डिझाईन चांगलं केलं का? नक्कीच केलं, माझा विश्वास आहे. पण मी 40% कमिशन केलं तर मी काय गॅरंटी केलं? कामामध्ये कुठं कर्नाटक सरकारचं विधानसभेत त्यावेळेला वारंवार आंदोलनानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली ती सावरण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही मोहन भागवत याच्या उल्लेख देखील केला. मात्र एका बाजूला मोहन भागवत ह्या सगळ्या लोकांना देशभक्त म्हणत असले तरी त्यांच्याच RSSचे काही पदाधिकारी अजूनही देशद्रोही म्हणतायत. हा विरोध अगदी बरोबर आहे. आणि मी त्याकरता मी काही ठिकाणी बोललेलो पण आहे. पहिल्यांदा मोहन भागवतांनी त्यांचे जे जॉईंट जनरल सेक्रेटरी अतुल लिबे आहेत त्यांना विचारलं पाहिजे की राष्ट्रद्रोही मुलं आहेत का? आपली मुलं आहेत ती, त्यांना तुम्ही राष्ट्रद्रोही म्हणता? तुमचे नवीन नदीन त्यांचा तो अध्यक्ष आहे पार्टीचा, तो म्हणतो हे राष्ट्रवादी, यांना परदेशी पैसे मिळतात. म्हणजे इतके तुम्ही आपल्या मुलांना तुम्ही म्हणता ही मुलं तुमची आहेत, त्यांच्या ट्विट बघा, त्यांचे व्हॉट्सअप मीम बघा, यांना कुठले पैसे? ते देशद्रोहीच मुलं, ती लाज वाटली पाहिजे. आणि मोहन भागवत हे दुतोंडी काम थांबवलं पाहिजे. तुम्ही अध्यक्ष आहेत ना RSSचे, तुम्ही त्या अतुल लिमाला बोलवून सांगितलं पाहिजे की बिलकुल चुकीचं आहे म्हणून, किंवा नवीन नवीन सांगितलं पाहिजे. तुम्ही बघितलं तर तुम्ही NGO आम्ही म्हणून सोंग करता, आम्ही एक गैरसरकारी संघटना आहे आणि तुमचा अधिकार तर तुमचा भाजप सगळा आहे. कुठेतरी काय तर काय खरं काय सांगा ना तुम्ही. नाही नाही, बघा आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही उत्तरं द्या. पहिल्यांदा उत्तर दिले पाहिजे आणि उत्तरं दिल्यावर आमचं समाधान झालं तर आम्ही काय म्हणणार नाही. पण तुम्ही करू शकत नाही ना. गोळीबार झाला का नाही? पेलेट गन वापरल्या का नाही? आज एका मुलाचा डोळा गेला का नाही? बिहारमध्ये AK-47 वापरल्या का? कुणीतरी आदेश दिला असेल ना. तुम्ही सांगा ना मी नाही दिला, मला माहित नाही कोणी केलं. मग तुम्ही नालायक गृहमंत्री आहात, म्हणून राजीनामा दिला पाहिजे. आधी उत्तर द्या आणि आमचं समाधान करा ना. तुम्ही सभागृहात आला नाही, हा घटनेचा अपमान आहे, लोकसभेचा अपमान आहे, देशाच्या जनतेचा अपमान आहे. विरोधकांच्या डोकी खापर फोडू नका. तुम्ही अध्यक्षांच्या परवानगी घेऊन मला सभागृहामध्ये निवेदन करायचं येऊन उभं राहायला पाहिजे होतं. मग आम्ही काय केलं असतं मला विचारायचं होतं. फडणवीस केंद्रात जाऊन शिक्षण मंत्री बनणार अशी चर्चा आहे, तर त्यामुळं त्यांचे ते अंतर्गत राजकारण. आज काय झालं की समजा उद्या काही कारणामुळे, मी सांगितलं तुम्हाला अमेरिकेचं वगैरे काही कारणामुळे नेतृत्व बदल झाला. मी करायला बोललो होतो की मराठी माणूस होऊ शकतो. का बोललो होतो की काँग्रेस काय होणार नाही, मी होणार नाही, शरद पवार होणार नाही, काय कोण भाजपच कोणतरी होईल.
भाजपचं कोण आहे, तरी युपीचा माणूस आहे, गुजरातचा माणूस आहे, नागपूरचे 2 जण आहेत. त्यातला एखादा पत्ता कटला इथेनॉलमुळं, तिघे राहिले. त्यातले तर दिग्रजी वगैरे थोडा येणारा आपला माणूस आहे, म्हणून मी त्या गमतीने त्या म्हटलं होतं. पण मला उद्देश होता की तिथं दिल्लीमध्ये बदल होणार आहे. आता दिल्लीत ह्यानं न्यायचं म्हणजे काय, यांचं आपसातली स्पर्धा आहे ती कट करायची. इथं दिल्लीत गेले की त्याला काही महत्व राहत नाही. पंख कापायचा प्रकार आहे, म्हणून ते जाऊच येत नाही. मी सांगितलं मला जायचं नाही म्हणून. यांचं काय चाललं ते करू द्या. आम्हाला चांगला शिक्षण मंत्री पाहिजे. तुमच्या पक्षात नसेल तर बाहेरचा, पण शिक्षणाचं मातेरे करू नका. शक्तीपीठला मगाशी आपण विरोध केला. आता बरेच होते. आता हर्षवर्धन पाटलांनी एकदा स्टेटमेंट केलं होते, आता मला झोप येते. तर ते काय काय चालले तुम्ही रोज बघताय जवळ. आत्ता मला एक आमदार बंटी पाटलांच्या घरी भेटले, माझे आमदार. ते म्हटले काय मला इतका त्रास होता. मला म्हटले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुझे सगळे अडचणी मी सगळं सोडतो, भाजपमध्ये काँग्रेसचे आमदार. मुख्यमंत्री सगळे सॉल्व्ह केले, त्यांना विरोधी पक्षच ठेवायचा नाही. देशात आणि राज्यात अजूनही ऑपरेशन राबवली जात आहेत का? अगदी 100%. आमदारांची पुढापुढी आजही सुरू आहे. तुमची काय? 100%. थोडा पुढे कामाच्या निमित्तानं बदल्या करतो, हे करतो, काही सांगायचं नाही तर ईडी लावतो, नाहीतर सीबीआय लावतो, नाहीतर इन्कम टॅक्स लावतो. हे चालू आहे. तर राज्यातल्या एकूणच परिस्थितीवर पुण्यातल्या काही आता ते 56% माहिती तुमच्याकडून घेईल मी. कोणी सांगितलं 56%? राज्यात उद्योग येतात असं म्हणतंय महायुती सरकार. मात्र चाकणमधील 20 कंपन्या आहेत, त्या वाहतूक कोंडी, रस्ते या प्रश्नांवरून सोडून दुसरीकडे स्थलांतरित करायचा निर्णय घेतला. एकूण ते सांगतोय मी. रस्त्याची परिस्थिती काय, विजेचे दर काय आहेत, खंडणीखोराचा त्रास काय, या सगळ्या एकंदरीत गोष्टी केल्या तर महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांना फ्रेंडली वातावरण नाही. म्हणून त्याकरता एक उदाहरण दिलं. एकही मोठा उद्योग का महाराष्ट्रात येत नाही? सेमिकंडक्टर उद्योग 12 देशात आलेत, तर आलाय का महाराष्ट्रात एक उद्योग? ॲपल कंपनी सबकॉन्ट्रॅक्ट खूप मानाचं स्थान आहे, आलाय का? का नाही येत? केंद्र सरकार ज्यावेळेला आंदोलन सुरू होतं, भाजप या संदर्भात भाजपने अतिशय खालच्या पातळीवर राहुल गांधींवर टीका करायला सुरुवात केली. राहुल गांधींना संस्कार नाही, संस्कृत नाही आहे, या देशाचे नागरिक नाही, या देशाची कुठलीही गोष्ट देशात नाहीये, अशा पद्धतीचे वक्तव्य समोर येत आहे. हे पण मला ती घटना माहिती नाही, पण राहुल गांधी सुसंस्कृत नाही ते मी बिलकुल मानणार. काय वक्तव्य केलं काय ती माहिती घ्यावी लागेल. आता भारताचे नागरिक नाही, तुमचं सरकार आहे, तुझा कायदा आहे, सिटिझनशिप ऍक्ट, तुम्ही कायदा करा ना, कारवाई करा ना. खोटे तुम्ही आरोप करून नुसता फॉल्स प्रोपगंडा करून चर्चा करायला चालणार नाही. ते सगळी परिस्थिती गेल्या काही दिवसात निर्माण झाली आहे. सावरण्याचा आरोप एक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला होता, पण अशा पद्धतीने चर्चा संसदेत होतात. मात्र विरोधकांना त्यावर चर्चा करायची नाही असा उलटा आरोप खोटं आहे ना. संसदेमध्ये 19 वर्ष राहिले होते, मंत्री होतो, विरोधी पक्षात होतो. अध्यक्ष तुमचे आहे, तुम्ही कार्यक्रम पत्रिका ठरवायची असते. तुम्ही सांगा की 12 वाजता अमित शहा सभागृहात निवेदन करतील, कोण त्याला थांबवणार आहे? आणि आम्ही जर तिथं अडथळा आणला तर मग आम्हाला विचारायचं होतं. पण प्रश्न आम्ही विचारणार, पळपुटे कसे झाले? तुम्ही सभागृहाच्या सामोरे यायला तुम्ही घाबरताय, येत नाही, कोण पळपुट आहे? मग एक मिनिट त्याची दूर करतो. 20 जुलैला जी घटना घडली त्याचा राजकीय फायदा आम्ही घ्यायचा प्रयत्न केला नाही. आम्ही भेटीला काही गेलो होतो, पण त्या आंदोलनामध्ये आम्ही पण नव्हतं असं दाखवलं नाही. हे सर्व विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, परीक्षेचं आंदोलन होतं. राहुल गांधी संसदेमध्ये 21 तारखेला उतरले, जेव्हा विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला, जेव्हा अश्रुधूर सोडला गेला, जेव्हा पॅलेट गेट वापरले गेले, आणि त्यानंतर सतत फक्त एका मुद्द्यावर की तुम्ही विद्यार्थ्यांवर जे अत्याचार केलाय, अमित शहानी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. यामध्ये काय चूक आहे? परराष्ट्र धोरण जे आहे त्याच्यामध्ये आपली जात कुठली आहे हे सांगितलं आणि कोरोनाचा केला तरी कुठे येत नाही, हा देखील त्याच्यामध्ये असेल. असं आहे की यावेळेला आम्ही जाणून बुजून मागणी केली की जनगणना करताना कास्ट सेन्सस करा. ही आमची मागणी होती, ती सरकारने मान्य केली. तर आमचा एक उद्देश याकरता काही की आपण जनगणना करताना आर्थिक सामाजिक विकासाची देखील आपली माहिती होईल आणि आपल्याला अधिकृत आकडे मिळतील, ही त्याची बाजू होती. मगाशी शक्तीपीठचा विषय काढला आपण. एकीकडे महाविकास आघाडी विरोध करते, मात्र आता जोर आहे तो कमी होताना पाहायला मिळतो. कमी होणार नाही. ही हे बघा, राजकीय पक्षापेक्षा हे विद्यार्थ्यांनी आंदोलन हातवर घेतले. आम्ही कमी पडलो असेल कदाचित, आम्ही आमच्या पद्धती करतोय. कदाचित आमच्यात एक सूत्रीपणा नसेल,
पण आंदोलन विद्यार्थी राहतात केले ते थांबणार नाही. कॉमेडियन आहे. ते बघा विरोधक आहेत, कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं, ठीक आहे. ते प्रल्हाद जोशीला आपण सिरियसली घेतो का कधी? काय म्हटला तो माणूस की काँग्रेसच्या राज्यामध्ये वीज पुरवठा काँग्रेसने दिला नाही म्हणून लोकसंख्या वाढली. अशा अखिलेच्या जाती तोडणारा माणूस आज शिक्षण मंत्री आहे. लाज वाटली पाहिजे सरकारला. साहेब राहुल गांधी चालणार नाही असं भाजपने आरोप केला. खोटं आहे ना. तुम्ही सरकारची जबाबदारी अधिवेशन चालवायची सरकारची जबाबदारी असते. सरकारनं संसदेमध्ये आले पाहिजे, आपलं निवेदन केलं पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. तुम्ही आला का संसदेमध्ये? कुणावर तरी खापर फोडण्यात काय अर्थ आहे? भाजपचे नेते प्रल्हाद जोशी असं म्हणले